श्री स्वामी समर्थ जय रेणुका माता. वृश्चिक राशीच्या जातकानं येणाऱ्या अमावस्येच्या आधीच तुम्हाला त्या दोन भयंकर व्यक्तीपासून स्वतःचा बचाव करायचा आहे. स्वतः सावध राहायचं आहे, नाहीतर अकल्पित आणि अकारणीय प्रसंग तुमच्या आयुष्यात घडणार आहेत, ज्याची कल्पना करूनच तुमच्या अंगावर थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही. कारण तुमच्या अगदी जवळ वावरत असलेले ते दोन चेहरे दिसायला अत्यंत साधे आपले वाटतात, पण पडद्यामागे ते तुमच्या विनाशाची अशी गुप्त साखळी विणत आहेत की तुम्ही शांतपणे झोपलेले असताना तुमच्या संपूर्ण घराची राख रांगोळी करण्याची तयारी करत आहेत. विचार करा, जर तुमच्या पाठीमागे तुमच्या हसत्या खेळत्या कुटुंबाला उघड्यावर आणण्याचे षडयंत्र रचले जात असेल आणि तुम्हाला त्याचं भनकही नसेल, तर काय होईल? ही केवळ एक चेतावणी नाही, तर ब्रह्मांडातून मिळणारा अत्यंत गुप्त असा संदेश आहे मित्रांनो. पण जर या भयानक काळोखाच्या पडद्यामागे एक अद्भुत रहस्य पण दडलेलं आहे. जर तुम्ही वेळेवर सावध होऊन या दोन कपटी चेहऱ्यांचा बुरखा फाडलात, तर हे ब्रह्मांड स्वतः तुम्हाला तीन अशा रहस्यमय खुणा दाखवेल, ज्याच्या लगेचच पाच अशा चमत्कारी घटना, आनंदाच्या घटना घडतील, जे तुमचं सर्व नशीबच पूर्णपणे बदलून टाकतील. पण प्रश्न असा आहे की तुमच्याच घरात बसून तुमचा घात करणारा तो पहिला चेहरा कोणता? आणि तुमच्या आर्थिक विनाशाचे जाळे विणणारा तो दुसरा धोकादायक माणूस कोणता? जर तुम्ही हा व्हिडिओ थोडासाही स्किप केला, तर इथे सोडून गेला, तर तुमच्या नकळत घडणारी ही दुर्घटना रोखण्याची शेवटची संधी ह्या अमावस्येपूर्वी आहे मित्रांनो. तुम्ही कायमची गमावून बसाल. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत अत्यंत एकाग्रतेने पहा, कारण शेवटी दिलेला माता रेणुका मातेचा भयंकर व अचूक सिद्ध उपाय देखील तुमच्या घराभोवती संरक्षणाच्या दृश्य कवच निर्माण करेल. तर चला उलगडूया या भयंकर रहस्याचा पडदा. तर वृश्चिक राशीच्या जातकानो, येणाऱ्या अमावस्यापर्यंतचा हा काळ तुमच्यासाठी अत्यंत नाजूक आणि सावध राहण्याचा आहे. कारण तुमच्या आसपास असे दोन चेहरे वावरत आहेत, जे अत्यंत प्रेमळ व आपलेपण दाखवतात, पण त्यांच्या मनात तुमच्याबद्दल भयंकर वीज भरलेलं आहे. तुम्ही ज्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवताय, तेच पाठीमागे तुमच्या विनाशाची साखळी विणत आहेत. या दोन व्यक्तींना वेळेवर ओळखणे ही आज तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षेची पहिली आणि सर्वात मोठी पायरी आहे. यातील पहिली व्यक्ती तुमच्या घरातील अगदी जवळच्या मित्र परिवारातील आहे मित्रांनो. ही व्यक्ती तुमच्या पाठीवर मायेचा हात फिरवत तुमच्या घरातील सर्व गुप्त गोष्टी, तुमच्या कुमकुवत बाजू, तुमचे प्लॅन्स अत्यंत हुशारीने जाणून घेत असते. पण तुमच्या पाठीमागे तुमच्याच प्रगतीवर जळणे व घरातील माणसाच्या मनात तुमच्याबद्दल विष कालवणे हा तिचा खरा उद्योग आहे. तिचे गोड बोलणे असो, हे एक जाळं आहे मित्रांनो, ज्यामध्ये तुम्ही अडकलात तर तुमच्या हसत्या खेळत्या कुटुंबात भयंकर कलह निर्माण होऊ शकतो. तर दुसरी व्यक्ती तुमच्या आर्थिक व्यवहाराशी, जमिनीशी किंवा कामाच्या ठिकाणी जोडलेली असू शकते. या व्यक्तीचा डोळा तुमच्या कष्टाच्या कमाईवर आहे, यशाच्या आणि संपत्तीवर आहे. स्वतःच्या क्षुल्लक फायद्यासाठी ही व्यक्ती तुमचा असा मोठा विश्वासघात करू शकते, ज्याने ज्याने तुमचे संपूर्ण कुटुंब उघड्यावर येऊ शकतं. या अमावस्येपर्यंत या दुसऱ्या व्यक्तीच्या कोणत्याही आर्थिक आमिषाला बळी पडू नका आणि कोणावरही आंधळा विश्वास ठेवून घाईघाईत निर्णयसुद्धा घेऊ नका, अन्यथा मोठे संकट तुमच्या दारात उभे राहील. त्यासोबतच वृश्चिक राशीच्या जातकानो, जर तुम्ही या दोन कपटी व्यक्तीवर आंधळा विश्वास ठेवला आणि वेळेवर सावध झाला नाही, तर या अमावस्यापर्यंत पहिली मोठी घटना तुमच्याच घरात घडेल. या व्यक्तीने पेरलेल्या चुकीच्या अफवा व चुगल्यामुळे तुमच्या घरातील शांतता पूर्णपणे नष्ट होऊ शकते. क्षुल्लक कारणावरून कुटुंबात असा काही भयंकर कलह निर्माण होईल, ज्याने रक्ताच्या नात्यामध्ये कायमची फूट पडू शकते. रोजचे भांडण असो किंवा संशयाचे वातावरण तुमच्या घरात आतून उद्ध्वस्त तुम्हाला करू शकतात. दुसरी घटना म्हणजे तुमच्या आर्थिक स्थितीवर आणि प्रतिष्ठेवर अत्यंत भयंकर वार होईल. ही दुसरी व्यक्ती तुमच्यासोबत असा मोठा विश्वासघात करेल आणि आर्थिक फसवणूक करेल अमावस्येपूर्वी, की ज्यामुळे तुमची वर्षानुवर्षापूर्वीची कष्टाची कमाई एका क्षणात पाण्यात जाऊ शकते. यासोबतच समाजात तुमचे नाव खराब होणे असो किंवा तुम्हाला मानसिकदृष्ट्या खचवण्यासाठी एक मोठे कारस्थान ती रचू शकते अमावस्याच्या आधी. या अचानक उद्भवणाऱ्या संकटामुळे तुमच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर किंवा भयंकर मानहानीची सावट सुद्धा होऊ शकतं. मित्रांनो, या दोनही घटना ज्या घडामोडी आहेत, इतक्या वेगाने घडतील की तुम्हाला सावरण्याची संधीसुद्धा मिळणार नाही आणि तुमचे हसते खेळते घर पूर्णपणे विस्कळीत केले जाईल. त्यामुळे येणाऱ्या अमावस्येपर्यंत आपल्या घरातील कोणत्याही गुप्त गोष्टी बाहेरच्या व्यक्तीशी बोलू नका. पैशाच्या बाबतीत कुणावरही विश्वास ठेवू नका. जराशी बेफिक्री किंवा आंधळा विश्वास तुमच्या संपूर्ण आयुष्याची राखरांगोळी करू शकतो, हे कायम मात्र लक्षात ठेवा. त्यासोबतच वृश्चिक राशीच्या जातकांनो,
या संकटाच्या आणि काळोख्याच्या वादळातून तुम्ही सुखरूप बाहेर पडताच तुमच्या आयुष्यात आनंदाची एक नवी पहाट उगवणार आहे. या अमावस्येनंतर तुमच्या आयुष्यातील पहिली अत्यंत महत्त्वाची आनंदाची घटना म्हणजे तुमच्या आर्थिक संकटाचा सामन्या कायमचा अंत होणे. जसं की अडकलेला पैसा अचानक परत मिळेल, उत्पन्नाचे नवे मार्ग, भक्कम असे मार्ग मोकळे होतील, तसेच व्यवसाय आणि जे नोकरी करत आहेत त्यांच्यासाठी मोठा धनलाभ सुद्धा होईल, ज्यामुळे तुमच्या डोक्यावर कर्जाचा जो काही बोजा आहे सर्व काही भार निघून जाईल आणि तुमची आर्थिक स्थिती अत्यंत मजबूत होईल. दुसरी व तिसरी आनंदाची घटना तुमच्या घरातील शांतता तुमच्या प्रतिष्ठेशी जोडलेली आहे. तुमच्या कुटुंबात निर्माण झालेले जे जुने गैरसमज आहेत, कलह आहेत किंवा भांडणे पूर्णपणे मिटून जातील. घरातील प्रत्येक सदस्यामध्ये अभूतपूर्व प्रेम, विश्वास, एकता निर्माण होईल. यासोबतच ज्या शत्रूंनी तुमचे नाव खराब करण्याचा प्रयत्न केला होता त्याचा भयंकर पराभव सुद्धा होऊ शकतो आणि समाजात तुमची प्रतिष्ठा, मानसन्मान आधीपेक्षा दुप्पट वेगाने वाढेल. त्यामुळे नाव पुन्हा एकदा अभिमानाने तुमचं घेतलं जाईल. चौथी आणि पाचवी आनंदाची घटना तुमच्या करिअर आणि आरोग्यामध्ये मोठा चमत्कार घडवून आणणारी आहे. मित्रांनो, अमावस्येनंतर तुम्ही जर व्यवस्थित सावधानता बाळगली तर खूप दिवसापासून रखडलेली तुमची महत्त्वाची कामेसुद्धा अचानक वेगाने पूर्ण व्हायला लागतील. नोकरी, व्यवसायात मोठी पदोन्नती किंवा नवीन संधी प्राप्त होतील. तसेच घरातील जुनी आजारपण असो, मानसिक ताण असो, भीतीचे सावट असो पूर्णपणे दूर होऊन संपूर्ण कुटुंबात उत्साहाचे, आनंदाचे, समाधानाचे वातावरण पसरेल. हे पाचही आनंदाच्या ज्या घटना आहेत तुमच्या आयुष्यात एक नवी सुवर्ण दिशा घेऊन येणाऱ्या ठरतील. मित्रांनो, वृश्चिक राशीच्या जातकानो, हा मोठा बदल घडण्यापूर्वी आणि संकटाचे ढग हटण्यापूर्वी हे ब्रह्मांड, हे निसर्ग स्वतः तुम्हाला 3 अत्यंत गुप्त संकेत देईल. पहिला संकेत म्हणजे तुमच्या घरात स्वप्नात दिसून येईल. अचानक तुमच्या स्वप्नात जळालेला दिवा, मंदिरातील आरती, आकाशात चमकणारा प्रकाश दिसू लागेल. हा केवळ एक भास नसून तुमच्या आयुष्यातील काळोख, नकारात्मकता दूर होऊन प्रकाशाचे म्हणजे नव्या आशेचे आगमन होत असल्याचा हा पहिला प्रत्यक्ष पुरावा असेल. दुसरा संकेत तुमच्या दैनंदिन जीवनात घडणाऱ्या एका लहान व अत्यंत शुभ घटनेतून मिळेल. सकाळी घरातून बाहेर पडताना किंवा प्रवासात जाताना अचानक तुम्हाला पिवळे फूल, तुळशीची ताजी पाने, हिरवे पाने किंवा पांढरी गाय दृष्टीस पडली तर शास्त्रानुसार हा थेट संकेत असा आहे की श्री रेणुका मातेची कृपा तुमच्यावर सुरू झाली आहे. तुमच्या घरात असलेली दारिद्र्य, वाईट नजर, कंगाली आता बाहेर फेकली जात असून समृद्धीचे दारे उघडे होतील. त्यासोबतच तिसरा संकेत तुमच्या स्वतःच्या मनातून, शरीरातून तुम्हाला जाणवेल. गेल्या काही दिवसापासून तुमच्या मनात असणारी अनामिक भीती, अस्वस्थता, डोक्यावरचा प्रचंड ताण आणि चिडचिड अचानक कमी होईल. तुमच्या मनात एक विलक्षण शांतता, सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. जेव्हा तुमचं मन आतून शांत, चिंतामुक्त वाटू लागेल तेव्हा समजून जा की वाईट काळ आता संपलाय आणि वाईट शक्तीचा प्रभाव सुद्धा नष्ट होऊन तुमच्या आयुष्यात आनंदाची वेळ आली आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, वृश्चिक राशीच्या जातकानो, या सर्व कपटी आणि वाईट शक्तीचा समूळ नाश करण्यासाठी, तुमच्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी हा शेवटचा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. श्री रेणुका मातेचा हा अचूक व भयंकर शक्तिशाली उपाय तुमच्या घराभोवती एक अशा अदृश्य सुरक्षा कवच निर्माण करेल ज्याला भेदणे कोणत्याही वाईट शक्तीला किंवा शत्रूला शक्य होणार नाही. कारण हा उपाय तुम्हाला तुमच्या येणाऱ्या अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी किंवा अमावस्येच्या आदल्या दिवशी करायचा आहे. लक्षात घ्या, संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी स्वच्छ स्नान करून घरातील किंवा मंदिरातील देवाऱ्यात रेणुका मातेच्या मंदिरात मातेच्या फोटोसमोर, मूर्तीसमोर शुद्ध तुपाचा एक दिवा लावायचा आहे. मातेला लाल चंदनाचे 5 फूल व थोडेसे कुंकू अर्पण करायचे. त्यानंतर अगदी शांत चित्तेने बसून ओम श्री रेणुका माताय नमः या सिद्ध मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. जप पूर्ण झाल्यानंतर मातेच्या चरणी असलेले ते कुंकू अत्यंत श्रद्धेने तुमच्या व घरातील सर्व सदस्यांच्या कपाळावर लावायचे. मित्रांनो, लक्षात घ्या, हा सोपा दिसणारा उपाय सुद्धा इतका प्रभावी आहे की हा करता तुमच्यावर जळणाऱ्या व तुमचे घर उद्ध्वस्त करू पाहणाऱ्या त्या 2 धोकादायी व्यक्तीचे सर्व कारस्थान उघडे पडतील. श्री रेणुका मातेच्या दिव्य शक्तीने तुमच्या घरातील नकारात्मकता, वाईट नजर, येणारी संकटे भस्मसात होतील. तुमच्या कुटुंबाला मातेचे अखंड छत्र छायेचे संरक्षण लाभेल आणि तुमच्या घरात कायमस्वरूपी सुख, समृद्धी आणि आनंदाचा वास होईल. मित्रांनो, लक्षात घ्या. तर वृश्चिक राशीच्या जातकांनो, जर तुम्हाला तुमच्या व तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षेची खरोखरच काळजी असेल तर श्री रेणुका मातेचं अखंड कृपाछत्र तुमच्यावर व तुमच्या घरावर कायम राहण्यासाठी या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा आणि कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावानं जय श्री रेणुका माता लिहून मातेचं
जे आशीर्वाद आहेत ते प्राप्त करा. हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या प्रिय व्यक्तींना शेअर करू शकता, कारण अमावस्येपर्यंतचा हा काळ तुमच्यासाठी जितका धोकादायक आहे, तितका तो भविष्यात मोठा चमत्कार घडवणार आहे. आणि अशाच अत्यंत अचूक व गूढ तसेच वेळेवर मिळणाऱ्या मार्गदर्शनासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.